अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। बदल गरजेचे आहे आणि सर्वांगीण विकास व्यक्तीचा कसा होईल ह्या पैलूकडे आम्ही लक्ष देतो आणि ह्यावेळेस आम्ही जास्त फोकस आध्यात्मिक बाजूवर करतोय। त्याचं कारण काय, लोकांचा सगळा कल मटेरियलिझम म्हणजे पैशाकडं, मटेरियल वस्तूकडे चालला आहे आणि जो आध्यात्मिक बाजू आहे ज्याच्यामध्ये प्रेम, एक दुसऱ्याशी चांगलं वागणं, दुसऱ्याच्या भल्याचं काम करणं हे कमी कमी होत चाललं आहे। तर ही बाजू वाढवल्यानं तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष देतो। ह्याच्यासाठी मी बऱ्याच वेळा सांगतो, आजच्या समाजामध्ये जगभर जर पाहिलं आम्ही तर सगळ्यात एक महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे राग। राग आणि मी ह्या दोन गोष्टीमुळे बऱ्याच लोकांचा स्वभाव बिघडतो आणि रागासाठी मी तुम्हाला आधी एक भगवद्गीतेला श्लोक सांगतो, क्रोधोद्भवती समूह स्मृतिप्रदा विनाश। आता हा किती लोकांना समजला, किती लोक ह्याच्यापर्यंत वाटतात हा वेगळा विषय, पण क्रोधामुळं तुमच्या बुद्धीचा नाश होतो आणि मग मनुष्य त्यामध्ये काही करतो। हे कुठल्याही धर्मानं प्रमोट केलेलं नाही। म्हणजे तुम्ही शांतता पाळणं, संयम बाळणं हे सगळी काही शिकवण आहे। कुराणातली मी एक वर सांगतो तुम्हाला, पण काळजी मिळेल गाईज आफिना आणि नाच म्हणलं, जे लोक रागावर नियंत्रण करतात, लोकांना क्षमा करतात आणि अल्लाह त्यांच्याशी प्रेम करतो, ते दुसऱ्याशी चांगलं वाटतं। तर इथं कुठल्या धर्माचा संबंध नाही, माणसाशी संबंध आहे। तर माणसानं माणसाशी प्रेमानं वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, हे बेसिक तत्व आहे आणि ह्या प्रेमाच्या वागण्यानंच तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकतं। तुम्ही प्रेमाची गोष्ट कोणाशी करा, तुम्हाला शांत वाटतं, मग रागाची गोष्ट कोणाशी करा, तुमचं स्वास्थ्य बिघडतं। ही साधी रोजच्या व्यवहारातली गोष्ट आहे। तुम्ही ऑफिसमध्ये दुसऱ्याला रागवून बोला किंवा मग थोडा शांतपणे बोला, तुमच्या स्वास्थ्यामध्ये तुम्हाला ताबडतोब फरक जाणवेल, बरोबर आहे की नाही? सर लहान मुलं मोबाईलचे फार ॲडिक्ट होऊ लागले, आता ह्याला जबाबदार कोण आहे? सर मोबाईलवर तर मी दिवसभर बोलू शकतो। नाही सर, तुम्ही प्रत्येक वर्षी तज्ज्ञ लोकांना बोलावता, मार्गदर्शन करता, यावर्षी कोणाला बोलावलं आहे? नाही, तज्ज्ञ म्हणजे आम्ही तिथं बोलतोय यांचं, हे जे कार्यक्रम होतात ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात आणि ह्याच्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत वेगवेगळ्या शाळेचे। आज जसं ह्याचे लॉमधलेही लोक आम्ही बोलवले किंवा आम्ही शिक्षण क्षेत्रातलेही बोलवतो किंवा आता मानसिक स्वास्थ्याशी जोडलेले आमच्या फील्डशी जोडलेले लोक आहेत, मानसिक स्वास्थ्य त्यांची कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात। आता हा कार्यक्रम स्पेसिफिकली आम्ही इथं घेतोय, तर त्यातले आम्ही ह्याच्यावर बरेच कार्यक्रम विशेष करून आम्ही याच्यावर जोर का दिलेला आहे, त्यांना आम्ही विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करतो। आता मी आजचा माझा अनुभव सांगतो, आज जी स्पर्धा होती ह्याच्यामध्ये कॉलेज आणि विद्यापीठची मुलं होते आणि माझं पहिल्यांदा असं मत झालं की यांना जर विषय चांगले दिले तर ते वाचवून अभ्यास करून येतात आणि त्याच्यावर बोलतात। आता त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। ते सांगतात आमच्याकडे अशा डिबेट होत नाही, आमच्याकडे असं चान्स नाही, आम्हाला कुठे प्रमोशन। डिबेट विषय कोण सर? विषय मी आत्ता सांगितलं तुम्हाला, 3 विषय। एक वैयक्तिक व्यक्तीचा प्रवास किंवा समाज त्याला जबाबदार आहे, किंवा धर्म मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करतात की बिघडण्यासाठी, आणि मानसिक आरोग्यावरचे जे कायदे आहेत त्याच्याबद्दलही विद्यार्थ्यांनी फार चांगले बोलतात। आणि आता तुम्ही बोलताना एक सांगितलं का झोप आणि ते, तर त्याच्यावर काय म्हणजे कसं परिणाम काय होतो? झोप जर मी एक साधा नियम सांगतो, झोप तुम्ही जर 4 दिवस 5 दिवस नाही झोपले तर तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं, तुम्ही मारायला लागता, चिडचिड करायला लागता, काही लोक सायकोलॉजिस्ट त्यांना ॲडमिट व्हावं लागतं। तर झोप फार आवश्यक आहे आणि झोपेमध्ये जर तुम्ही आजचं जे झोपचं चक्र बदललं आहे, दिवसा लोक झोपायला लागले, रात्री जागायला लागले, त्याच्यामुळे आतले जे रसायन आहेत ते आतले, ज्याला आपण सेरोटोनिन, डोपामिन किंवा कॉर्टिसॉल हे स्ट्रेस निर्माण करणारं किंवा मेलाटोनिन हे झोप आणणारं, या सगळ्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळं त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो, शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्यावर। सर दिवसेंदिवस नशेखोरीचं पण प्रमाण वाढलं, त्याचं कारण एकच आहे, माणसाला वाटतं मी नशा केला तर माझं सगळं काही चांगलं होईल आणि उलट सगळं काही बिघडतं। तर त्याच्याबद्दल एज्युकेशन करणं, नशा कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे, व्यक्तिगतरित्या, कम्युनिटी लेवलवर, शासनाच्या लेवलवर, रिलेटेड कायद्याच्याबद्दल कायदेसुद्धा असे पाहिजेत की नशा लोकांना इतक्या आरामानं मिळाल्या नाही पाहिजे।
आता ह्याच्याबरोबर मी बरंच बोलू शकतो, कारण मी हे 50 वर्षातलं ह्याच्यातलं गणित पाहिलेलं आहे. पण जर हे पदार्थ जर बंद केले तर त्यावेळेस त्या ठिकाणचं मानसिक स्वास्थ्य सुधारलेलं आहे. याच्या नोंदी आपल्याकडे सुद्धा आहे. हा काळ असा होता जेव्हा गुटख्यावर बंदी होती, मुलं वापरत होती. जसं बंदी निघाली, लहान लहान मुलं गुटखा घ्यायला लागले, त्यांचं स्वास्थ्य बिघडायला लागलं, कॅन्सर व्हायला लागले, नवीन नवीन प्रकारचं निर्माण झाले. तर कायदेसुद्धा अशी पाहिजे की आरोग्य प्रमोट करणारे पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा योग्य प्रमाणात झाली पाहिजे. धन्यवाद.